मुळात नुकतेच आता तुळजापूर तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुखांनी ज्या व्यक्तीची निवड केलेली आहे, तो व्यक्ती पक्षामध्ये प्रवेश कधी केला, हा कुठल्याच तुळजापूर तालुक्यातल्या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला माहीत नाही, पदाधिकाऱ्यांना माहीत नाही. मुळात अशी निवड पूर्णतः चुकीची आहे आणि जिल्हा प्रमुख झाल्यापासून तुळजापूर तालुक्यामध्ये कधीही बैठक घेतलेली नाही. शिवसेना वाढीसाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. अनेक वेळा त्यांना कार्यकर्त्यांनी सांभाळून घेण्याचाच प्रयत्न केला, परंतु आज आता आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आज तुळजापूरचा तालुका प्रमुख नेमत असताना मी त्या तालुक्याचा जिल्हा सहसंपर्क प्रमुख आहे, उपजिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख पूर्वीचे आहेत, शहर प्रमुख आहेत, नळदुर्गचा शहर प्रमुख आहेत, उपतालुका प्रमुख आहेत. एकाही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे आज आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये काम करायला आम्हाला मर्यादा यायला लागलेल्या आहेत. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार असल्यामुळं पक्षाकडून म्हणावी अशी ताकद कार्यकर्त्याला मिळालेली नाही आणि जिल्हा प्रमुख हा दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधला गेल्यामुळे आम्हाला या ठिकाणी स्थानिकचा जिल्हा प्रमुख करावे अशी अनेक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि ती आम्ही पालकमंत्र्याच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या कानावर घातले असताना आम्हाला पालकमंत्र्यांनी 12 तारखेची वेळ दिलेली आहे आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला 11 तारखेची वेळ दिलेली आहे. आणि या ठिकाणी आज कार्यकर्त्यांनी जी तालुका प्रमुख निवड झालेला व्यक्ती आहे तो अनेक पक्षामध्ये फिरून आलेला तो कार्यकर्ता असल्यामुळे आणि येणाऱ्या निवडणुकीला पक्ष वाढीसाठी ही घातक असल्यामुळे अनेक पदाधिकारी तुळजापूर तालुक्यातले युवा सेनेचे असतील आणि पक्षाचे असतील सर्वांनी राजीनामे देण्याची तयारी ठेवलेली आहे. आणि मग यावेळेस आम्ही सांगितलं त्यांना की राजीनामा आता देण्यापेक्षा पक्षाच्या वरिष्ठांच्या सर्व कानावर घालून आपण निर्णय घेऊया आणि आमची एकमुखानं मागणी आहे की तुळजापूर तालुक्याचाच जिल्हा प्रमुख व्हावा आणि तालुका अध्यक्ष करताना पक्षाने सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत विश्वासात घेऊनच निवड करावी अशा स्वरूपाची आमची मागणी राहणार आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार असल्यामुळं त्यांनी पूर्वीपासूनच त्यांना आमदार झाल्यापासूनच शिवसेना ही तुळजापूर तालुक्यामध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीनं आम्हाला वागणूक दिलेली नाही आणि आमचा भारतीय जनता पार्टीवर आक्षेपच आहे. आता परवा आल्यानंतर सुद्धा DPDCच्या निधीबाबत सुद्धा नितेश राणे साहेबांनी सुद्धा जे काय वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचं आहे. बाप असेल तर ते त्यांचा बाप असेल, आमचा बाप आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहेत, प्रताप सरनाईक साहेबच आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ते असल्यामुळे आम्ही पालकमंत्र्याच्या ह्याच्यानुसारच आमचा पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही कुणाच्या दावणीला बांधलेले नाहीत आणि आमचा बाप होण्याचा कुणी प्रयत्न करू नये. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत. आम्हाला कोणी अशी आरेतुरीची आणि शिवीगाळीची भाषा आम्हाला सुद्धा देता येते. तर प्रत्येक पक्षानं आपला आपला पक्ष सांभाळून महायुतीचा धर्म पाळावा ही आमची भारतीय जनता पार्टीला सुद्धा विनंती आहे. आता तुम्ही मुंबईला जाताय शिष्टमंडळ घेऊन, काय म्हणजे कोण कोण जाताय तुम्ही मुंबईला? तुळजापूर तालुक्यातले युवा सेना असेल, पूर्ण तालुक्याचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, सर्वजण आम्ही मिळून पक्षश्रेष्ठींच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आणि पालकमंत्र्याच्या कानावरती या सर्व बाबी आम्ही मांडणार आहोत. भारतीय जनता पार्टीलाच आज आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये शाखा काढायच्या म्हणलं, पक्ष वाढायचा म्हणलं, जिल्हा प्रमुखाला वेळोवेळी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवल्यानंतर या ठिकाणी जाणून बुजून पक्षश्रेष्ठीकडून म्हणजे जिल्हा प्रमुखाकडून टाळाटाळ होत आलेले आहे. ही आजचीच गोष्ट नाही. ज्या वेळेसपासून इथं तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेना वाढीचा आम्ही प्रयत्न ज्या वेळेस केला त्यावेळेस जिल्हा प्रमुखाकडून खोडा घालण्याचं काम जाणून बुजून झालेलं आहे. त्यामुळं सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्याचं ठाम मत झालंय की जिल्हा प्रमुख बदलल्याशिवाय तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेना वाढणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.